घरला ये की रे बाळा. किती वरी झालं तुला बघून. येतो मैं लवकरच येतो. एकदा नोकरकी लागली की येतो घरला. आम्ही मरायच्या आधी लागू दे बाबा ती नोकरकी. राहू दे बरं मैं ठेवतो आता. लय अभ्यास बाकी अजून. फ्री झाली, मेन झाली, मुलाखतही झाली, निकाल येता अवकाश. महाराष्ट्राच्या भविष्याला लागलेलं ग्रहण ही परीक्षा. काही ज्या डायरेक्ट चंद्रावर एमपीएससी वाले पट्टे आपण सदाशिव पेठेतल्या ढेकणाने इम्युनिटी स्ट्रॉंग करून टाकली आपली. शिरापोहे खाऊन मेसवरचं जेवण आणि या बाटलीतलं पाणी पिऊन 4-5 वर्ष काढली आपण. एमपीएससीचा अभ्यास करून मनासोबत शरीर बी निब्बरगट झाले बघ आपलं. या वादळाला कोणी पोस्ट देईल का रे? देईल का रे पोस्ट? आणि नाही निघाली पुस्तक. लग्नासाठी आहे ना प्रेम असावं लागतं, पोस्ट नाही. कळलं? ओय सिंगम. हे बघ 8 दिवसाच्या आत भाडं भरा, नाहीतर रूम रिकामी करा. हमाय बोल. अरे आता काय घरदाराचं वाटोळ होण्याची वाट बघायला लागलाय का? आता मी मेल्यावर माझ्या मड्यावर घालते एमपीएससी. या जगात ना सगळ्यात पुण्याचं काम कोणतं असेल ते म्हणजे विद्यादान. आणि यांनी त्याचा तिथं बाजार मांडून ठेवला. आपल्या पोरांनी ना यातनं बाहेर पडलं पाहिजे. प्लॅन बी सगळ्यांकडे पाहिजे. खंगून चालली रे आपली पोरं. एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परीक्षांची तारीख यथावकाश कळवण्यात येईल. या क्लासच्या फी मध्ये आमच्या अक्काचं लग्न झालं असतं रे. आपली जिंदगी दुसऱ्याची पोस्टर लावण्यातच गेलीत. अरे मी आतापर्यंत आयुष्यात खूप मुलं बघितली, तू मात्र वेगळा आहेस. तू नक्की बदल आणशील. जगण्याची झाली राख. अरे हरल्यास एवढ्यात. अरे एक वाट चुकली तर परवा संपत नसतोय. नवी वाट शोधायची असते. पण मैदानात ना अजिबात मी माघार नाही घेणार. डोळ्यांना आसवांचा आधार नाही देणार. माझ्या ज्ञानाची ज्योत हे अख्खा आसमान पेटवून. माझ्या स्वप्नांचा कधी सुद्धा बाजार नाही होणार. एक काट्यावरच्या पुट्ट्यांनो थट्टा करता काय? माग नसतो घेत मी हा टाकलेला पाय. माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल. तेव्हा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. ए जा छायला आपण कधी होणार अधिकारी? होईल अधिकारी. येता अवकाश.